पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग। तुझ्या खात्यात पगार आला का? पगार तर नाही आला, पण कंपनी डुबल्याचे मीम्स आलेत। आपापसात बोलण्यातून प्रश्न जास्त वाढतील, त्याच्यापेक्षा माझ्याशी बोललात तर त्याची उत्तरही मिळतील तुम्हाला। तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच आहे की आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान झालंय, पण तुमचा हक्काचा पगार मी बुडवणार नाही। मिस्टर जोशी, आपल्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत हे मला माहिती आहे, पण आपल्या इमर्जन्सी अकाउंटमध्ये किती पैसे? ते तर आधीच तातडीत पेमेंट करण्यात खर्च झालेत। ओके, एक्सक्यूज मी। हॅलो मिस सदावर्ते। हॅलो मिस्टर इनामदार, मला जरा फंडची गरज होती। ओ, किती अमाउंट असेल? अमाउंट तशी थोडी मोठी आहे, 1.5 कोटीच्या घरात आहे। इन दॅट केस आय एम सो सॉरी। 20-30 लाख असते तर मॅनेज केलं असतं, बट 1.5 कोटी थोडी मोठी अमाउंट। आय एम सॉरी। इट्स ओके, थँक्यू। हॅलो मिस्टर केतकर, शैलजा सदावर्ते बोलते। मला जरा थोड्या फंडची गरज होती, तर मी सॉरी, तुमच्या कंपनीबद्दल कळलंय मार्केटमध्ये, आम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही। सो सॉरी। इट्स ओके। काय झालं मॅडम? इन्व्हेस्टर्सनी पैसे द्यायला नकार दिला। या माझ्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्या मोडून तुमचा पगार मी करीन, पण मला त्याच्यासाठी 2-4 दिवसाची मुदत लागेल। पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांचे पगार दिले जातील। आजवर जसे आपल्या सदावर्ते इंडस्ट्रीजच्या मागे तुम्ही ठामपणे उभे आहात, तसेच यापुढेही उभे राहिलात तर खूप बरं होईल। आजपर्यंत शैलजा सदावर्तेवर एवढी संकट आली, पण त्याची झळ कधीच तिने कुणावर लागू दिली नाही, आणि यापुढेही असं होणार नाही। कुणाचा एकही पैसा मी कधी बुडवला नाहीये। तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर इतकी वर्ष काम केलंय, त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आहेच। माझी फक्त एवढी अपेक्षा आहे की आता तुम्ही जसे शांत आहात तसेच शांत राहा, पॅनिक होऊ नका। तुमच्या सगळ्यांचे पगार मी नक्की देईन, हा माझा शब्द आहे। ठीक आहे, थँक्यू सो मच। हे काय, आज तू दरवाजा उघडलास? हरी काका कुठे आहेत? हरी काका? हरी काका ना आता म्हातारे झाले तो, तसंही त्यांचा काही उपयोगच नव्हता, म्हणून मिहिरने त्यांचा हिशोबच करून टाकलाय। मनस, उद्यापासून आपल्याकडे नवा नोकर येणार आहे। तू हरी काकांना कामावरनं काढूच कसं शकतोस रे? इतकी वर्ष ते आपल्याकडे काम करतात आणि तू? आत्या चिल, हरी काकांचं काय घेऊन बसलीस तू? मला सांग, एम्प्लॉईचा पगार दिला?
झाले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुझे? माझ्यावर आलेल्या अडचणींच्या जोरावर नाचतोयस ना तू? फार काळ टिकणार नाहीये हे. एक गोष्ट लक्षात ठेव मिहीर, शैलजा सदावर्तेवर आलेल्या अडचणींवर ती मात करते म्हणजे करते. कधी आणि कशी करणार? तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स मधनं पगार देणार आहेस? तुझ्या एफडीज मोडणार आहेस म्हणे? ह्याला ह्या सगळ्या बातम्या कशा काय समजतायत? हो, तेच करणार आहे मी. त्या स्ट्रेसफुल सिच्युएशन तुला हँडलच करता येत नाही ग. इतकी वर्ष बिझनेस केलास, काही गोष्टी तुला दिसतच नाहीत. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे तुझ्या कंपनीवर ऑलरेडी खूप डेट्स आहेत, खर्च आहेत, देणी आहेत, आणि हे सगळं तुझ्या त्या एफडीज पेक्षा खूप जास्त आहे ग. चौपटीने जास्त आहे. चालली पगार द्यायला कसं कसं मॅनेज करणार आहेस तू हे? आता तुला काहीच मॅनेज करण्याची गरज नाहीये. आता तुला काहीच मॅनेज करण्याची गरज नाही. आता जे काही मॅनेज करायचं आहे ना ते कोर्टच करेल. खऱ्या खोट्याचा निकाल आता कोर्टच लावेल. प्रभास, या उर्मिला इथे का आणलास तू? काय आहे काय हा प्रकार? प्रभास, काय हे सगळं? आत्या काहीतरी विचारते ना तुला? हे तू मला सांगण्याची गरज नाहीये. तू मध्ये पडू नकोस. कळेल ना तुला. खरं काय ते लवकरच कळेल मिहीर. हॅव सम पेशन्स. उर्मी, तू सांगतेस की आम्ही सांगू? उर्मी, काय झालंय? मी सांगते. आत्तूने जो चेक मला दिला होता तो चेक उर्मीला मिळाला आणि उर्मीने तो चेक मिहीरला दिला. आणि मिहीरने त्या चेकचा गैरफायदा घेत फ्रॉड केला आणि आत्तूच्या अकाउंटवरचे सगळे पैसे स्वतःकडे फिरवले. अख्खी नवीन कंपनी उघडायची. ए गप्पा बस. खोटं बोलते ती.
माझ्या विरुद्ध कारस्थान केलं त्यांनी. वाटेल त्या गोष्टी काय सांगतेस तुम्ही ना? अजून किती खोटं बोलणार आहेस मिहीर? आणि आता तर आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुझ्या या आवाज चढवण्याला काहीही अर्थ नाही. आता बघच तू, तुला ना चांगलीच अद्दल घडवतो. आम्हाला जो त्रास दिलास ना तू, तो व्याजा सकट परत करतो की नाही ते बघ. आणि काय रे, तुला खूप ओव्हर कॉन्फिडन्स होता ना, मला कोणी पोलीस स्टेशन मध्ये टाकूच शकत नाही, हा प्रूफ नाहीये तुमच्याकडे वगैरे वगैरे. आता प्रूफ आहे आमच्याकडे, बोल. आता ना तू जेलमधून बाहेर कसा येत नाहीस याची गॅरंटी मी घेतो. हे बघ प्रभास बाळा, अरे असा आरडाओरडा करून काहीच घडणार नाहीये. आणि मला तर वाटतं ना तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज कळेल ना, थोड्या वेळात सगळं कळेल. काय ना, पोलीस येतील ना तेव्हा सगळं कळेल. कोणाचा काय गैरसमज झालाय सगळं दूर होईल. अरे पण प्रभास, आजवर सदावर्तेंच्या घरात कधीच पोलीस नाही आलेत. आपण हे आपल्यातच निस्तरू ना. हा, आणि या परक्या मुलीवर कशाला विश्वास ठेवायचा? प्रभास, हे बघ, तू पोलिसांना बोलवण्याची घाई नको करूस. हा, घाई नाही काकू, खरं तर उशीर झालाय आणि तो तूच केलायस. तूच जर वेळोवेळी त्याला 2 शब्द ऐकवले असतेस ना तर मीरवर ही वेळ आज आलीच नसती. प्रभास, आता उशीर नका करू आणि वकिलांना बोलावून घ्या. खबरदार जर कोणाशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरी. आता यापुढे जर कोणाशी काही बोललास ना किंवा खाणाखुणा जरी केलास तर माझ्याशी गाठ आहे. प्रवास, फोन कर वकिलाला. हॅलो, हा मिस्टर काळे, मी प्रभास सदावर्ते बोलतोय. ऍक्च्युली आमच्या कंपनीमध्ये एक मोठा फ्रॉड झालाय आणि तो फ्रॉड कुणी केलाय हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आम्हाला त्याच्या विरोधात केस नोंदवायची. अर्जंट आहे. तुम्ही इथे घरी लवकर येऊ शकता का? थँक्यू सो मच. थँक्यू. येस, वाट बघतोय आम्ही. या लवकर. या, बाय. काय रे, हिला पैसे देऊन हिचं तोंड बंद केलं होतंस ना, मग ही इथे आलीच कशी? ए, शिक, शिक. शिक, शिक. मिहीर, उर्मी, असं करू नकोस.
तुला आणखीन पैसे देत, पण त्यांची साथ देऊ नकोस. वीणा, घरातच आपले शत्रू असावेत यासारखं दुर्दैव नाही. मी कायम मिहिरला बिझनेसपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला, पण मग अशा पद्धतीने डाव साधला त्याने. आत्तू, तुमचं दुःख समजू शकते मी, आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की ह्या सगळ्यात माझी बहीण सुद्धा सामील होती. सॉरी अत्तू. बदल्यात मला काय मिळणार? अगं, यात तुझा काय दोष आहे? दोष तर त्याचा आहे ज्यांनी स्वार्थासाठी नात्यांची नासधूस केली. स्वतःच्या आत्याशी गद्दारी केली. जे म्हणशील ते. लग्न करणार माझ्याशी? हॅलो. हां मिस्टर काळे, कुठे पोहोचलात तुम्ही? पोहोचले. कुठे आहेत? गाडी पार्क करतात. या ना, या बसा. हाय बसा प्लीज. वकील साहेब, शैलजा सदावर्तेंचे पैसे बेकायदेशीररित्या काढून घेतले गेलेत. काही पुरावा आहे का? हो आहे ना. उर्मी. उर्मी, बोल ना. मॅडम, तुमचं स्टेटमेंट लागेल. कसलं स्टेटमेंट? उर्मी, हे बघ, तू आम्हाला घरी जे काही सांगितलंस ना तेच तुला इथे वकिलांना सांगायचं. हे बघ, घाबरू नकोस. तू सांग. काय सांगितलं होतं मी घरी? मी काहीच नव्हतं सांगितलं कोणालाच. उर्मी, खोटं बोलते. माझ्यावर हात उचलायचा नाही, नाहीतर इथेच वकिलांसमोर ना मारहाणीची केस नोंदवेन तुझ्यावर. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या तोंडून काही वदवून घेऊ नकोस. योग्य काय अयोग्य काय हे कळतं माझं. मला स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते, आणि सत्य काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे.
मिहिरने काही चुकीचं नाही केलंय. थँक्यू सो मच. खऱ्याची बाजू घेतल्याबद्दल थँक्यू सो मच उर्मी.